आज आपण अंबाजोगाई शहरामध्ये आलो आहोत आणि या अंबाजोगाई शहरामध्ये यूथ मिनिस्ट्री आयोजित या ठिकाणी 100 मुलांचा वाढदिवस हा वाढदिवस साजरा होत आहे। या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे होत आहेत। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांचे आपण क्षणचित्र या ठिकाणी टिपणार आहोत आणि या कार्यक्रमाला या समाजसेवक मिनिस्ट्रीच्या माध्यमातून जे या ठिकाणी आपण कमांडो असणारे ही यूथ मिनिस्ट्री आहे आणि यूथ मिनिस्ट्री ही असताना टीम त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करत आहे। आपण लवकर मिनिस्ट्रीच्या कार्यक्रमाला असं या कार्यक्रमाच्या संयोजकांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे। सर्वांनी समाजसेवक सामाजिक भावनेच्या हिशोबाने काम करावं ही त्यांची अपेक्षा आहे। त्यांच्या अपेक्षेला आपण सर्वांनी सहकार्य करूया। धन्यवाद। आक्रोश म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आकाश तांडव। जी गोष्ट आपल्याला नको आहे त्या गोष्टीसाठी एक्सप्रेस होणं, त्याच्यासाठी झगडणं। आपल्या जशा आपण चांगले लोक आहोत त्याच्यासोबतच आपल्या देशात खूप वाईट गोष्टी घडत आहेत। मुलींचे छेडछाड होणं। यूथ मिनिस्ट्री हा तरुणांसाठी चालू केलेला एक छोटासा उपक्रम, एक छोटासा संघटना। या संघटनेमध्ये अंबाजोगाईच्या सर्व तरुणांनी एकत्र यावं, काहीतरी सामाजिक देणं लागतं। पण हा फोर्स केलेला आहे यांनी। बरं जे काही केली आम्ही असं म्हणतात की हत्तीखाना हा 1100 सालचा आहे। जुनी वास्तू आहे। अंबाजोगाईला पुरातन वास्तूचं वैभव लाभलेलं आहे। पण जुगाऱ्यांचा अड्डा, दारू पिणाऱ्यांची तिथं चंगळ असायची, पार्ट्या असायच्या, अतिशय घाणेरड्या अवस्थेमध्ये होता हत्तीखाना। तो कुठेतरी आम्ही साफ करण्याचा प्रयत्न केला। साफसफाई करून भागणार नाही ते आम्हालाही माहिती होतं। काही जणांचं असं म्हणणं आलं की आपण तिथे आपण पैसे देऊन एखादा माणूस लावू आणि साफसफाई करून घेऊ। पण आम्हाला हे काम लोकसहभागातून करायचं होतं। 12 खांबी साफसफाई केली। आज त्याचं बऱ्यापैकी न्यूजमध्ये सुद्धा हे आलेलं आहे। पुरातत्व खात्याची लोक जे ऐतिहासिक वास्तू सापडतील।
तो आपल्या सर्वांसाठी घेऊन येतो. कुणी त्यांना प्रोग केलेलं नाही. त्या ठिकाणून पैसे मिळण्याची संधी आहे, तर आपण एक गट करू आणि काहीतरी करू असं होतं. पण नियुक्तीच्या बाबतीत ते नाही. ते सरळ एक 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 गमत गेले आणि काहीतरी करायचं. त्यांना निश्चित कधी माहीत नसेल काय करायचं, पण सध्या जे काही ते करतायत हे काही कमी नाही. आणि अंबेजोगाई शहरात आणि शहराच्या भोवती ही गावं आहेत, त्या गावातून अनेक अनाथ मुलं आहेत. त्या मुलाकडे बघणारे फारसे कोणी नाही, आणि जे कोणी बघतात ते उद्योग म्हणून बघतात, धंदा म्हणून बघतात. पण मी हा प्रश्न घेतला आणि दरवर्षी मी बघतोय की या मुलांना एक दिवस त्यांचा वाढदिवस सुदैवून साजरा करतात. फार मोठी गोष्ट आहे, कारण ते दुसऱ्याचं मूल आपलं म्हणणं, आईबाप नसलेलं मूल आपलं म्हणणं ही साधी गोष्ट नाही आहे. आईबाप नसलेल्या मुलाला आपलंच मूल आहे हे समजणं ह्याला आभाळा एवढं मन लागतं. आणि हे मन यूथ मिनिस्ट्रीच्या काही तरुणाकडे आहे, हे आनंदाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी यूथ मिनिस्ट्रीच्या वतीने ग्रामीण भागातील जे उपेक्षित मुलं आहेत त्यांच्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरोखरच तो अतिशय चांगला उपक्रम आहे. चांगल्या म्हणजे कुटुंबामध्ये राहणाऱ्या मुलांचा तर वाढदिवस ते मोठ्या ह्याने करतात, परंतु अशा अनाथ मुलांचा ज्यांना कोणी नाही आणि उपेक्षित मुलांचा या ठिकाणी यूथ मिनिस्ट्रीच्या वतीनं जो वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि समाजामध्ये अशा पद्धतीची भावना निर्माण करण्यासाठीचा एक चांगला संदेश यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाने घेतला पाहिजे असं माझं वय. बसा. 5 वर्षापासून 1 फेब्रुवारी हा त्यांचा ठराविक ठरलेला कार्यक्रम. 1 फेब्रुवारी दिवशी अनाथ अपंग ज्यांना कुणीच नाही, वंचित असे गरजू विद्यार्थी, अपंग, मुकबधीर असतील अशा विद्यार्थ्यांना, एचआयव्हीग्रस्त विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो दरवर्षी. आणि दरवर्षी त्या विद्यार्थ्यांचे कपडे, त्यांना गिफ्ट्स आणि त्यांचं असं फुल एन्जॉय एक दिवस त्यांच्यासाठी तिथं दिला जातो. चांगल्या घरच्या मुलांचा वाढदिवस नेहमी होतातच, पण अशा सुद्धा विद्यार्थ्यांचे, अशा सुद्धा मुलांचे वाढदिवस झाले पाहिजे, त्यांना सुद्धा आनंद मिळाला पाहिजे. काय आहे त्या यूथ मिनिस्ट्रीचा या मागचा उद्देश आहे. तसंच या यूथ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून याच्या आधी हत्तीखानाचे साफसफाई असो, तरुणाच्या वेगळ्या वाटा हा कार्यक्रम असतो, मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य नेहमीच लाभतो. I'm
मिनिस्ट्रीच्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे या ठिकाणी ह्यासाठी जमलो की ह्या मुलांचं कौतुक करणं हे खूप महत्त्वाचं होतं, की समाजातल्या एक दुर्लक्षित घटकाचा कौतुक आणि त्यांचा वाढदिवस साजरं करणं हे खरं म्हणजे यूथ मिनिस्ट्रीने आमच्यासारख्या सजग, ज्यांना आम्ही डोळस समजले जातो, जे समजून घेतो किंवा आम्ही स्वतःला समजतो, अशा लोकांच्या तोंडात एक चपराक या निमित्ताने ही मारलेली आहे. आणि हे आम्हाला सांगितलं आहे की या ठिकाणी की अशा लोकांकडे सुद्धा आपण सहानुभूतीने न बघता त्यांच्यासाठी जे काही जमेल ते आपल्याला करायला पाहिजे. आत्ता कोळपिंपरीच्या शाळेबद्दल आणि त्यांच्या मुलांचा पण मी डान्स इथे पाहिला आणि तेव्हा असं लक्षात आलं की अरे इतक्या जवळ एखादी शाळा आमच्या एक चांगलं काम करते, तिथल्या संस्थेचे संस्थाचालक खूप चांगलं काम करत आहेत, तर त्यांना मदत कोणत्या बाजूनी कशी करायला पाहिजे यासाठी आमच्या डोक्यात आता विचार यायला लागले. आणि निश्चितच अशा लोकांसाठी, अशा संस्थांसाठी एक मानवलोकचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की आम्ही आता एक वेगळा उपक्रम आता हाती घ्यायला पाहिजे की सोशल वर्कमध्ये फक्त वॉटरशेड डेव्हलपमेंट, स्त्रियांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे एवढेच नाहीत, तर अशा लहान मुलांचे पण प्रश्न आहेत ज्याला आम्ही ज्याच्यासाठी मदत करणाऱ्या लोकांना आधार देण्याचं काम हे आमच्यासारख्या संस्थांनी केलं पाहिजे. स्टार्स. So I think it's very great that the youth ministry takes the time to organize something like this. I think children are the future, and having children have fun is one of the best things that somebody can do. And seeing the children around here having such great fun and doing and really letting loose, I think is a very important thing for चला त्याला हात लावून सर का मग विनंती